मुलांनो, मी तुमच्यावर खूप खुश आहे. तुम्ही मोठे झाला आहात. आता तुम्हाला जीवन जगण्याची सर्व तत्वे शिकावे लागतील. तुम्हाला चांगले आणि वाईटातील फरक कळला पाहिजे. आयुष्यात कधी आपल्याला आराम मिळतो तर कधी अडचणींना तोंड द्यावे लागते. जेव्हा आपले जीवन खूप सहजतेने जात असते तेव्हा आपण कठीण काळाचाही विचार केला पाहिजे, कारण वेळ निघून जाण्यास जास्त वेळ लागत नाही. जर आपण चांगल्या काळात कठीण काळाची तयारी केली तर आपण कधीही अपयशी होणार नाही. आणि हो, कधीही कठोर परिश्रमाची लाज किंवा भीती वाटू नये. कठोर परिश्रमातून मिळणारा आनंद आळसात कधीही गमावू शकत नाही. आई, आम्ही नेहमीच तुला कठोर परिश्रम करताना पाहिले आहे. तू कधीही कडक हिवाळ्याची किंवा कडक उन्हाळ्याची पर्वा केली नाही. आम्ही तुझी मुले आहोत. आम्ही तुझ्या पावलावर पाऊल ठेवू. रानो तिच्या मुलांसोबत खूप चांगले जीवन जगत होती. ती नेहमीच कठोर परिश्रम करत होती आणि तिला तिच्या मुलांनीही असेच जीवन जगावे असे वाटत होते. आता ती तिच्या मुलांना हे सर्व शिकवत होती. रानूला 2 मुले जुजू आणि कुकू होते. जुजू त्याच्या आईसारखीच मेहनती होती, पण कुकू थोडीशी आळशी होती. रानूला कुकूबद्दल थोडी काळजी वाटत होती, कारण जर रानूने तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणींना धैर्याने तोंड दिले नसते तर ती वाचली नसती आणि तिच्या मुलांना वाढवू शकली नसती. कुकू बेटा, तू सकाळी इतक्या उशिरा उठलीस. जुजू माझ्यासोबत उठते. जर हे असेच चालू राहिले तर तुझी सवय होईल. मम्मा, उद्यापासून मी लवकर उठण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न करू नको, तुला लवकर उठावे लागेल. उद्यापासून तुला स्वतःचे धान्य वाहून न्यावे लागेल. मी नेहमीच तुझ्या सोबत राहणार नाही. मम्मा, कृपया असे म्हणू नको. आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही ग. उद्यापासून तू धान्य आणायला जाणार नाहीस. जुजू आणि मी तुझ्यासाठी धान्यही आणू. नाही बेटा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी फलंदाजी करू शकत नाही. जर मी फलंदाजी केली तर कदाचित मी जास्त काळ जगू शकेन. मम्मा, तू नेहमीच असे बोलतेस. असे दिसते की तू आमच्यापासून काहीतरी लपवत आहेस. नाही बेटा, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही. उलट आज मी तुला माझ्या आयुष्याबद्दल सांगेन. कदाचित तू त्यातून काहीतरी शिकू शकशील. हो मम्मा, तू आम्हाला सांगायला हवे. बेटा, हे त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा तू नुकताच जन्माला आली होतीस. आमचे आयुष्य खूप चांगले चालले होते. तुझे वडील दिवसभर आमच्यासाठी धान्य आणायचे आणि मी तुझी काळजी घ्यायची. सगळीकडे आनंद होता. असं वाटत होते की आपल्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाही. पण ते सुख कदाचित फार काळ टिकणारं नाही. एके दिवशी तुम्हा सर्वांना अभिवादन केल्यानंतर मी तुझ्या वडिलांची वाट पाहत होती. आज मला माहीत नाही की कुकूचे वडील अजून का आले नाहीत. माझे मनही खूप काळजीत आहे. सर्व काही ठीक आहे. मी विचार करत होते की कावळा येतोय. रानो बहीण, माझ्याकडे तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. काय झालं कावळा भाऊ? मला लवकर सांग. माझे मन आधीच खूप घाबरले आहे. रानो चिमणी, तुला धीर धरावं लागेल. आज संध्याकाळी आम्ही अन्न घेऊन येत असताना कुकूच्या वडिलांना अचानक गोळी लागली. शिकारी जंगलात आले होते. आम्हाला कळलेही नव्हते. तू काय म्हणतोयस? हे कसे शक्य आहे? मी त्यांच्याशिवाय कसे जगू शकेन? कावळा रानूला सांत्वन देतो आणि निघून जातो. ती संपूर्ण रात्र रानूसाठी प्रलयापेक्षा कमी नव्हती. पण विश्वास ठेवणाऱ्या सोबत कोणीही मरू शकत नाही. दिवस आणि रात्र असेच गेले. मग अचानक रानूची तब्येत बिघडू लागली होती. भाऊ, तू बरोबर आहेस. माझी मुले माझ्या आयुष्याचे ध्येय आहेत. त्यांच्याकडे माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही. मी त्यांची काळजी घेईन. आणि रानू पोपटाकडे जाते. रानो, तू खूप कमकुवत दिसत आहेस. मला वाटते की तू आता जास्त काम करू नये. तू ज्या स्थितीत आहेस त्यामुळे तुझा जीवही जाऊ शकतो. आणि रानू निराश होऊन तिथून निघून जाते. इथे पोपटाने तिला सांगितले होते की जर तिने जास्त काम केले तर ती आणखीन आजारी पडेल. रानू स्वतःला आठवण करून देते. ती धनाच्या शोधात पूर्वीपेक्षाही दूर जाते आणि धन सापडल्यानंतर घरी परत येते. दुसऱ्या दिवशी सकाळी रानू पुन्हा स्वतःमध्ये धाडस गोळा करते आणि बाहेर जाते आणि नंतर अधिक प्रवास करते आणि तिच्या मुलांसाठी धन घेऊन
घेऊन येते. दिवस आणि रात्र अशीच गेले. इथे पोपट म्हणाला होता की रानो जास्त काळ जगू शकत नाही आणि ती पूर्वीपेक्षा बरी आणि निरोगी वाटते आणि सर्व पक्ष्यांसाठी एक उदाहरण बनते. रानोला पहिल्यापेक्षाही निरोगी पाहिल्यावर पोपटही आश्चर्यचकित होतो. रानो बहीण, तू अशक्य ते शक्य करून दाखवले आहेस. तू खरोखर खूप धाडसी आहेस. जर तुझ्या जागी दुसरा पक्षी असता तर कदाचित तुझी परिस्थिती ऐकून तो एक दिवसही घराबाहेर पडला नसता. तू फक्त घर सोडले नाहीस तर तू घरापेक्षाही मोठी झालीस. नाही बेटा, जर मी पोपटाचे ऐकले असते आणि घरीच राहिले असते तर कदाचित मी आता तुझ्या सोबत नसते. देवही आपल्याला मदत करत नाही जोपर्यंत आपण स्वतःला मदत करत नाही. हे सर्व ऐकून कुकू आणि जुजूच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते झोपी जातात. त्यांचे पक्षी झोपलेले पाहून रानोला आणखीन शांती मिळते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.